एक महत्त्वाची बातमी, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यांवर निर्णय होणार आहे। तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास मंजुरी मिळू शकते। शिवाय मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या या वेतन खात्यांवर आता महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतोय। यामध्ये बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास मंजुरी मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आज महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठक आहे। खरं तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही पहिलीच महत्त्वपूर्ण बैठक होते आणि या बैठकीमध्ये विविध निर्णय प्रस्तावित आहेत। त्याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास मंजुरी मिळू शकते। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। आज देवेंद्र फडणवीस हे सगळ्या मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। विविध मुद्द्यांवर खरं तर ते मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा या बैठकीत होऊ शकतात। शिवाय बीडच्या घटनेसंदर्भात सुद्धा या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होणार आहे। शिवाय मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यांवर हा निर्णय होणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। तर या पार्श्वभूमीवर ही मंजुरी मिळालेली आहे। महत्त्वाची अपडेट म्हणजे ही बैठक आता संपलेली आहे आणि हे सगळे आता नेते बाहेर पडताना आपल्याला दिसतात। या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय काही झालेले आहेत। त्यातलाच हा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यांवर हा निर्णय झालेला आहे। त्यामध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय खरं तर मानला जातोय। आज या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली आहे।